नमस्कार, श्री स्वामी समर्थ ताईंनो. आमच्या भाऊराईला काय आज गंध आवडला. बरं ताईंनो, सगळ्यांचे तर मेकअप झालेच होते हळदीचे. त्यानंतर नवरीचा सुद्धा छान असा मेकअप करून घेतला. तर ही माझी मैत्रीणच आहे पार्लरवाली. त्यानंतर मी अशी छान तयार झाले होते. आता 2-3 दिवस माझी जी मुलगी आहे ती मामाच्या गावाला गेली होती. त्यानंतर ती पप्पाला अशी मिठी मारली तिने. बरं, इथं पहा माझ्या मामाचा मुलगा आहे हा. याने मला आधी हळद लावली होती, त्याच्यानंतर मी त्याला लावली. कारण मला आहे ना जास्त हळद खेळण्याचा काही एवढा उल्हास नव्हता. कशामुळं तर माझ्या अंगामध्ये सुंदर साडी होती. मग आता यांनी सगळ्यांनी धिंगाणा चालू केलाच, तर मग मी का बरं गप्प बसणार. त्याच्यानंतर इथे जे नवरीचे आई वडील दिसते तर हे आहेत माझे मामा मामी. आणि आजचं जे हळद आहे ते माझ्या मामाच्या मुलीचे आहे. बरं ताईंनो, इथं पहा, ही जे दिसते ती माझी मामाची मुलगी आहे. त्यानंतर मामाचा मुलगा, माझा भाऊ आणि माझी मुलगी, असे हे सगळे मस्तपैकी इथं धिंगाणा चालू होता. म्हणलं चला शूट करूया. त्यानंतर आम्ही घरी आलो. मग आता सप्तपतीचा डायरेक्ट नंतर शूटच नाही केलं, कारण वेळच नाही भेटला. सगळ्यांना वेळ देणं गरजेचं असतं. मग सप्तपतीसाठी मी सुंदर अशी हिरव्या कलरची साडी घातली होती. नवरीने सुद्धा सुंदर हिरव्या कलरची साडी घातली होती. इथं पाही माझी मैत्रीण आहे, आंघोळ करून साधना करून आली तरीसुद्धा असं वाटत होतं जसं काही नाही आंघोळच नाही केली. आणि मस्तपणे पैकी तिने छान अशी नवरीचा सप्तपतीचा लुक करून दिला. त्यानंतर बीडवरून ज्या ताई आल्या होत्या त्यांनी असं सुंदर अशी सप्तपतीची रांगोळी काढली होती. बरं ताईंनो, खरंच खूप कष्ट आहेत. ज्या वेळेला लोक उठत नाहीत त्यावेळेला सप्तपतीचा मेकअप करण्यासाठी पार्लरवालीला हे मंडपात हजर राहावं लागतं. दुसरी गोष्ट, सप्तपतीची रांगोळी काढण्यासाठी सुद्धा बऱ्याचशा बायका तिथं येतात. बरं, इथं लग्नाचा असा काही लुक केला होता मी, साधा सिंपल. तर आमचे मोठू पतलू निघालेत लग्नाला बघा, म्हणजेच आदिराज आणि आदिरा मस्तपैकी निघाले. बरं, माझी आई आहे आत्या, मग तिचं सुंदर असं तिचं ताट भरून दिलं ओवळणीचं आणि निघालो. ती म्हणत होती की तूच नवरदेवला ओवळ, पण म्हणलं नको आई, तुझा मान आहे तूच घे, कारण तिला गुडघ्यामुळे उभा राहता येत नाही. म्हणलं मात्र मी तुझ्यासोबत ताट घेऊन उभा राहते, पण तूच ओवाळ. तर ह्या ज्या दिसतात त्या आहेत माझ्या मावशी, म्हणजे मधल्या. आणि इकडं माझी आई, आणि केशरी कलरची जी साडी घातलेली ती माझी मावस बहीण. तर माझ्या मोठ्या मावशीचे मिस्टर वारलेले आहेत, त्यामुळं माझी मावस बहीण ओवळणार होती. मग ह्या दोघी बहिणींनी ओळून घेतलं, जे की मधल्या मावशीच्या मुलाचं आत्ताच लग्न झालं की तुम्ही हळदीचं पाहिलं असेल. बरं, आता ओवळणी तर ओवळून झाली. नंतर नवरदेव नवरीची एंट्रीसुद्धा खूप छान झाली. आणि आमच्या मामाने खरंच ना खूप छान लग्न केलं. आणि इतकी पब्लिक होती ना लग्नाला, तुम्ही पाहू शकता. भरपूर मोठं मंगल कार्यालय आहे, ते पूर्ण फुल झालं होतं. छान असे नवरदेव नवरीची एंट्री झाली. बरं, इथे हे सगळ्या जे दिसतात का, तर ह्या नवरीच्या चुलती, आई, मावशी, या सगळ्या जणी तुळशीला पाणी घालत आहेत. मग घेऊया. त्यानंतर माझ्या मावशी यांचा पण शूट घेतला. आणि पिंक कलरची जी साडी आहेत ते नवरीची आई आहे. लग्न लागलं की निघालो, कुठंतरी निघालो आम्ही. आमच्या आहोंचा झाला होता घाम. कारण आमचे ज्या अपार्टमेंटमध्ये जे राहत आहेत दिंडे मामा, त्यांच्या मुलाचं लग्न होतं त्याच दिवशी. अगदी 10 किलोमीटरचं अंतर होता. ना मामाला भेटले ना मावशांना भेटले. माझं सगळं गणगोत ह्या लग्नाला आले तर मला वापस जाऊपर्यंत सगळे गेले. पण मग चला, यांच्यासोबत आम्ही एका अपार्टमेंटमध्ये राहतोय आणि खूप मोठ्यापणाने एवढे वेळेस बोलवलं. म्हणलं चला वेळ आहे, हे फोन केला तर हे लग्न लागलं नव्हतं. आधी माझ्या मामाच्या मुलीचं लग्न लावलं आणि नंतर आम्ही इथं हजेरी लावलं. तर छान असं लग्न लावून घेतलं. मात्र मामाच्या घरी जेवायला जाणार होतो, तर इतका पसारा दिला होता या नवरीच्या पप्पाने, विचारताच सोय नाही. आणि त्यानंतर संध्याकाळी बघा, तर आमचं पिल्लू निघालं. आमचं पिल्लू चाललं म्हणलं तर आम्हाला कस तरी होत होतं, पण आम्ही रडलं की त्याची आई सुद्धा रडली असती. त्यामुळं पिल्लू तर छान हसत होतं जाताना, मात्र गाडी धकली की रडायला लागलं. ह्या जे आता दिसल्या तुम्हाला, ही नवरदेवची आई होती. तिकडली नवरी वाट लावली आणि ह्या नवरीचं स्वागत करायला हजर झालो. आज तर काय बाई, आमच्या जीवनामध्ये खूपच पळपळ झाली, खूप फजिती झाली आज. आजचे नवरदेव नवरी बघा किती सुटून गेले होते. दिवसभर सोपं आहे का, भरपूर पडतंय. सगळ्यांचे दर्शन घ्यायचे, सगळ्यांसोबत फोटो काढायचे. आणि इथं पहा, आता हे सगळे फॅशन म्हणून सगळेच म्हणतात, सून नाही तर आम्ही सोन पाव.
डुकरी दोन्ही माग हाथ लागून देत नाही हवे आजचा व्हिडिओ आणि आजचे जे लग्न हळदीपासून तर हळद खिसक्यापर्यंत तुम्हाला जर आवडल्या असतील तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करा. बरं ताईंनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि नक्की कमेंट करून सुद्धा सांगा